सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तणमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचन सार ग्रंथ बघतो आहे आणि काल 157 नंबरची शुभयोगा संबंधी गाथा आपण बघत होतो आणि या गाथेची टीका तर आपण वाचली. शुभोपयोग कशाला म्हणतात हे आपण बघितलं आणि या शुभोपयोगाच्या संबंधात आपल्याला आमच्या मनाचा उपयोग जेव्हा एकाग्र शुभ भावामध्ये झालेला आहे तेव्हा तो शुभोपयोग असणार आहे. क्रिया कदाचित आमची शुभ दिसते आहे तेव्हा शुभोपयोग असेलच असं नाही. क्रिया शुभ आहे. उदाहरणार्थ आम्ही मंदिरामध्ये बसलोय, सामायिकाची आमची स्थिती आहे, क्रिया शुभ दिसते आहे, पण मनाचा उपयोग तिथे जर केंद्रित नसेल आणि दुसरीकडे मन भरकटत असेल तर तो आमचा शुभोपयोग नाही. क्रिया शुभ पण उपयोग मात्र अशुभ, अशा प्रकारची परिस्थिती असू शकते. आणि म्हणून शुभोपयोगामध्ये जी क्रिया आहे ती पण शुभ आहे आणि मनाचा उपयोग देखील स्थिर तिथे झालेला आहे. अशा अवस्थेलाच शुभोपयोग असं म्हटलं जातं. आणि ही शुभोपयोगाची क्रिया म्हणजे या क्रियेमध्ये आमची अर्हंत सिद्ध साधू यांच्यावर अकाट्य विश्वास आहे की हेच जीवनात आम्हाला तारणहार आहे. तारणहार आहे याचा अर्थ आम्हाला मार्ग दाखवू शकणार आहे. यांच्याच शासनामध्ये आम्ही राहिलं पाहिजे, यांचाच उपदेश कार्यकारी आहे, हे सर्वज्ञ प्रभू आहे आणि यांचंच अनुशासन माझ्या जीवनात असलं पाहिजे असा अकाट्य विश्वास यांच्या प्रती आमच्या जीवनात असायला पाहिजे. आणि असा हा जो अनुकंप म्हणजे श्रद्धेमध्ये प्रवृत्त असणारा परिणाम हा शुभोपयोग म्हटल्या जातो. आता या शुभोपयोगामध्ये शुभ राग पण आहे. राग दोन तऱ्हेचा असणार आहे. एक अशुभ राग पण आहे आणि दुसरा शुभ राग पण आहे. अशुभ राग याची गुणस्थानं ही 1 ते 3 आणि शुभ रागाची प्रशस्त रागाची गुणस्थानं 4 ते 6. यामध्ये शुभ गोष्टींवर म्हणजे अर्हंतादिकांवर आमचा राग भाव आहे, म्हणजे तो प्रशस्त राग म्हटला गेलेला आहे. आणि हा प्रशस्त राग परंपरेने मुक्तीचा कारण आहे. परंपरेने याचा अर्थ की या शुभ रागासोबत जर शुद्धोपयोगाची धारा किंवा तशा प्रकारचा श्रद्धा गुणाचा विशिष्ट परिणाम असेल, म्हणजे सम्यक दर्शनाचा भाव जीवनात असेल, तर हा आमचा शुभ राग याच्यावर परंपरेने हे मुक्तीचं कारण आहे अशा प्रकारचा उपचार केला जातो. आणि या शुभोपयोगा रागाचं निमित्त कारण हे मोहनीय कर्माची क्षयोक्षम रूप अवस्था आहे. याविषयी आपण विस्तृत बघितलं. एक तर क्षयोपक्षम दर्शन मोहनीयाचा असेल म्हणजे त्याचं क्षयोपक्षमिक सम्यक्त्व असेल, किंवा यदा कदाचित चारित्र मोहनीयाचा तसा क्षयोपक्षमिक चारित्र रूप परिणाम असेल. क्षयोपक्षमिक दर्शन असलंच पाहिजे असं नाही, कुणाचं क्षायिक दर्शन देखील असू शकणार आहे, क्षायिक सम्यक्त्व देखील त्याचं असू शकणार आहे, पण चारित्रामध्ये मात्र
क्षयोपक्षम रूप परिणतीच असणार आहे. क्षयोपक्षमिक चारित्रच हे 4 ते 6 गुणस्थानामध्ये असणार आहे. चौथ्या गुणस्थानात अव्रत आहे, चारित्र त्याचं म्हटल्या जात नाही आणि तरी देखील चारित्राची त्याचं जे काही वर्तन आहे, आचरण आहे, हे सम्यक रूपाचं तिथे असणार आहे. त्या अनुषंगाने त्याच्या जीवनात अष्टमूल गुणांचं पालन आहे, सप्त व्यसनांचा त्याग त्याच्या जीवनात आहे आणि असं चारित्र त्याच्या जीवनात चौथ्या गुणस्थानामध्ये अनिवार्यपणे असलंच पाहिजे. 5व्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावरण आणि अनंतानुबंधी केल्यामुळे यांचा अनुदय असल्यामुळे श्रावकांचे व्रतपालनाचा परिणाम जीवनात अनिवार्यपणे आहेच आहे आणि हे चारित्र क्षयोपक्षमिक आहे. 6व्या गुणस्थानात महाव्रत पाळण्याचा परिणाम आहे आणि महाव्रताचं संकल्पपूर्वक तो अनुसरण देखील करत आहे. अशी ही क्षयोपक्षमिक चारित्र मोहनीयाची परिणती त्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून शुभोपयोगामध्ये श्रद्धान निर्मल झालेला आहे आणि कषाय मंद आहे आणि हा वास्तविकतः शुभोपयोग पूर्ण वितराग अवस्थेत जो पूर्ण वितरागी आहे त्यालाही शुभोपयोग नाही आणि जो पूर्ण सरागी आहे त्यालाही शुभोपयोग नाही. मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीच्या सद्भावामध्ये मोक्ष मार्गामध्ये प्रयोजनीय असा शुभोपयोग जीवनात असत नाही आणि अशा तऱ्हेने आम्हाला अर्हंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू यांचं श्रद्धान करण्याची प्रेरणा या शुभोपयोगामध्ये सांगितलेली आहे. जेव्हा आम्ही यांना श्रद्धा गुणाच्या माध्यमातून आम्ही बघतो तेव्हा आमचं अर्हंताविषयीचं ज्ञान देखील आम्हाला परिपूर्ण असावं लागतं. अर्हंत अवस्था तशी सर्वसामान्य रीतीने आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की 4 घाती कर्मांचा अभाव झाल्यामुळे 4 अनंत चतुष्टयाची प्राप्ती ज्यांना झालेली आहे त्यांना अर्हंत परमेष्ठी असं म्हणतात. अर्हंत परमेष्ठीची साक्षात प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर श्रद्धा करताना यायला पाहिजे आणि ह्या अनंत परमेष्ठीचं विस्तृत स्वरूप जर आम्हाला समजलं आणि त्या अनुषंगाने आम्ही तशा प्रकारची श्रद्धा केली तर आणखी आम्हाला विशेष ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणून अर्हंतांचं स्वरूप मी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्यांदा अरिहंत शब्द जो आहे तो अरिहंत, अरिहननाथ, अरिहंता. व्युत्पत्ती जर पाहिली अरी म्हणजे शत्रू. शत्रू कोण? तर मोहनीय कर्म आणि मोहनीय कर्म म्हणजे परमोहनीय कर्म नाही. आमच्याच अंतरंगामध्ये असलेला मोहभाव हा आमचा खरा शत्रू आहे. म्हणजे पर कर्म आमचा शत्रू असू शकत नाही तर आमच्याच अंतरंगामध्ये ममत्व भाव आहे, परवस्तूविषयीची आसक्ती आहे आणि हेच आमचं अधोगतीला कारण आहे. म्हणून अरी म्हणजे मोह आणि अरिहननाथ अरिहंता ही पहिली व्युत्पत्ती अर्हंत शब्दाची आम्हाला प्राप्त होते. दुसरी अरिहंत शब्दामध्ये रज, रज हा शब्द ज्ञानावरण आणि दर्शनावरण या 2 कर्मांसाठी वापरला जातो. अरी हा शब्द मोहनीय कर्मासाठी वापरला जातो आणि रज हा शब्द ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्मासाठी वापरला जातो. म्हणून दुसऱ्या तऱ्हेने अर्हंत शब्दाची व्युत्पत्ती जर आम्ही बघितली किंवा व्याख्या जर आम्ही बघितली तर रजोहननाथ अरिहंता, ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म ज्यांनी नष्ट केलेलं आहे त्यांना अर्हंत परमेष्ठी म्हणतात. तिसरी व्याख्या रहस्याभावात अरिहंता. रहस्य याचा अर्थ आहे अरहंत भगवान, अंतराय कर्म. रहस्य शब्दाचा अर्थ आहे अंतराय कर्म आणि या अंतराय कर्माचा ज्यांनी नाश केलेला आहे त्यांना अर्हंत म्हटलं जातं. म्हणून आम्हाला या दृष्टिकोनातून अरिहननाथ अरिहंता, रजोहननाथ अरिहंता आणि रहस्याभावात अरिहंता अशी ही अर्हंत शब्दाची व्याख्या किंवा आम्हाला फोड करून त्याविषयीचं विश्लेषण करता येतं. सांगायचं 4 घाती कर्मांचा ज्यांनी नाश केलेला आहे ते अर्हंत आहे.
आता अर्हंतासाठी दुसरा शब्द अर्हंत असा देखील वापरला जातो. अर्हंत याचा अर्थ पूजा करण्यायोग्य, आणि म्हणून अतिशय पूजा अर्हत्वात अर्हंत हा शब्द देखील आम्हाला आगमामध्ये प्राप्त होतो, की जो सातिशय पूजा करण्यायोग्य आहे त्यांना अरिहंत असं म्हटलं जातं. आता अर्हंत भगवान हे नव केवल लब्धींनी सहित असतात. ज्या 9 लब्धी सांगितलेल्या आहेत तत्वार्थ सूत्रामध्ये, ह्या नवलब्धींनी अर्हंत भगवान सहित असतात. नंतर शरीर प्रमाण असूनही ज्ञानाने संपूर्ण विश्वाला ते जाणत असतात. आहे तर ते शरीर प्रमाण, प्राप्त शरीर प्रमाण, पण तरी देखील ज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण चराचर सृष्टीचं ज्ञान त्यांना आहे, म्हणून सर्वव्यापी असं देखील त्यांचं एक विशेषण ठेवलं जातं. ज्यांच्या ज्ञानामध्ये संपूर्ण ज्ञेय प्रतिभासित होतात असं अर्हंतांचं स्वरूप आहे. रोगरहित ते असल्यामुळे 18 प्रकारचे दोष त्यांना नाही, आणि असे रोगरहित असल्यामुळे त्यांना निरामय असं देखील म्हटलं जातं. पापरूपी अंजन नष्ट झाल्यामुळे निरंजन हा शब्द देखील त्यांच्यासाठी वापरला जातो. कर्मकलंक नाही म्हणून निष्कलंक असं देखील त्यांना संबोधल्या जातं. वास्तविकतः 1008 नावांनी जी तीर्थंकरांची स्तुती केली जाते समवशरणामध्ये, इंद्र येऊन ही स्तुती करतात, आणि या प्रत्येक शब्दाच्या मागे फार मोठं रहस्य किंवा व्युत्पत्ती अर्थाने त्याचा फार मोठा अर्थ आम्ही प्रत्येक शब्दाला लावू शकतो. आता आणखी अर्हंतासाठी एक शब्द नेहमी वापरला जातो, अरुहंत. शब्द कोणता आहे? अरुहंत. अरुहंत, रूह म्हणजे वाढणं, आणि ज्यांचा भवरूपी रूह म्हणजे झाड ज्यांचं नष्ट झालेलं आहे, अंकुर ज्यांचा नष्ट झालेला आहे, म्हणून त्यांना अरुहंत असं देखील म्हटलं जातं. आणि आता जेव्हा आम्ही अर्हंत परमेष्ठीचं आम्हाला साक्षात ध्यान करायचंय, ज्या ध्यानाला रूपस्थ ध्यान असं द्रव्य संग्रहकार मध्ये नेमिचंद्र आचार्यांनी संबोधलेलं आहे, आणि असं हे अर्हंत परमेष्ठीचं रूपस्थ ध्यान करताना आमच्या मनपटलावर आम्ही अर्हंतांचं कशा प्रकारचं चिंतन करायचं याचा अनुभव आम्ही आत्ता घेणार आहोत. समवशरणात विराजमान, 12 सभांनी वेष्टीत, देव इंद्र धरणेंद्र नरेंद्र आदींनी वंदित, सर्व अतिशयांनी युक्त म्हणजे 34 अतिशयांनी युक्त, सप्तधातूंनी मुक्त, अनंत चतुष्टय रूप, अनंत महिमेचे धारक, क्षुधादी 18 दोषांनी रहित, वितरागी सर्वज्ञ हितोपदेशक, मोक्ष मार्गाचे नेता, कर्मांना भेदणारे, चराचर सृष्टीला हस्त आमलकवत जाणणारे, मोक्ष लक्ष्मीचे संवरण करण्यात उद्यत, अचिंत्य चारित्र धारक, ज्ञानामृत पयपुराणी पुरीत, त्रिजगाला पवित्र करणारे, दिव्य निर्विकार निरंजन विशुद्ध ज्ञान लोचनधारी, अष्टप्रातिहार्यांनी विभूषित देवाधिदेव अर्हंत भगवान हे ध्यान करण्या योग्य आहे. अशा तऱ्हेचं हे अर्हंत परमेष्ठीचं स्वरूप आमच्या चिंतनात आणून त्याविषयी अंतरंगामध्ये भक्ती पूजा श्रद्धा असणं याचं नाव आहे शुभोपयोग. जेव्हा आम्ही अर्हंतांचं हे स्वरूप बघतो, या ध्यानाला जेव्हा आम्ही आमच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेला आमचं ते रूपस्थ ध्यान म्हटल्या जातं. आणि मुद्दाम ही गोष्ट मी सांगत आहे कारण मी नमोकार मंत्र म्हणतो. नमोकार मंत्र म्हणत असताना यापैकी अर्हंत नमो अरिहंताणम म्हणत असताना यापैकी कोणतंही वैशिष्ट्य जर आमच्या हृदयपटलावर अंकित झालं आणि आम्हाला त्याचं स्मरण झालं, तर आमचं त्या दिवशीचं ध्यान किंवा नमोकार मंत्राची सार्थकता नक्की त्या दिवशी झाली असं आम्हाला समजायचंय. नंतर सिद्ध परमेष्ठीचं ध्यान करताना
सिद्धांना आता अर्हंतांना 4 घातीय कर्मांचा नाश केलाय. सिद्ध परमेष्ठींनी 8ही घाती कर्मांचा नाश केलेला आहे. 4 घाती कर्म आहे आणि 4 अघाती कर्म आहे. तर सिद्ध ज्यांनी आपल्या साध्याला प्राप्त केलेला आहे त्यांना सिद्ध म्हणायचं. जे निष्ठित अर्थात पूर्णतः आपल्या स्वरूपात स्थित आहे ते सिद्ध आहे. हे सिद्ध कसे आहे? तर हे कृतकृत्य आहे. कृतकृत्य जगामध्ये आता काहीही करण्याचं त्यांचं बाकी राहिलेलं नाही. कृतकृत्य आहे. ज्यांनी साध्य सिद्ध केलेलं आहे. ज्ञानावर्णादी 8 द्रव्यकर्मांना, मोहादी भावकर्माला आणि नो कर्माला ज्यांनी नष्ट केलेलं आहे. 8 गुणांनी जे युक्त आहे आणि लोकाग्र शिखरावर विराजमान आहे. सिद्धांचे 8 मूलगुण सांगितलेले आहे. ज्ञानावर्णीय कर्माच्या अभावात अनंत ज्ञान, दर्शनावरण कर्माच्या अभावात अनंत दर्शन, वेदनीय कर्माच्या अभावात अव्याबाध सुख, मोहनीय कर्माच्या अभावात अनंत सुख किंवा सम्यक्त्व आणि चारित्र, आयु कर्माच्या अभावात अवगाहनत्व, नामकर्माच्या अभावात सूक्ष्मत्व, गोत्राच्या अभावात अगुरु लघुत्व आणि अंतराय कर्माच्या अभावात अनंत वीर्य ज्यांनी प्राप्त केलेलं आहे. अशा तऱ्हेने हे सिद्ध परमेष्ठी ज्यांना द्रव्य संग्रहामध्ये नेमिचंद्र आचार्यांनी कारिका ठेवली त्या ठिकाणी की नठ्ठ कम्म देहो लोया लोयस्य जानगो दठ्ठा पुरीसा यारो अप्पा सिद्धो झायेय लोय सिहरथो. नठ्ठ कम्म देहो ज्यांनी कर्म नष्ट केले आहे. लोया लोयस्य जानगो लोकाला जे जाणणारे आहे आणि पुरीसा यारो ते केवढे आहे, त्यांचे आत्मप्रदेश आता कसे आहे, तर जे पूर्व शरीर त्यांनी सोडलेलं आहे अशा मनुष्याकार त्यांचे आत्मप्रदेश सिद्धालयामध्ये देखील विराजमान आहे. आणि असं लोय सिंहरतो लोकाच्या अग्रभागावर जे स्थित आहे असे सिद्ध परमेष्ठी निरंतर ध्यान करण्या योग्य आहे. आणि हे सिद्ध परमेष्ठीचं ध्यान रूपातीत ध्यान म्हटल्या जातं. रूपातीत कारण निराकार आहे त्यामुळे त्याला रूपातीत अशी संज्ञा दिली गेली आहे. नमो सिद्धानम म्हणताना या 8 गुणांपैकी एक गुणही आमच्या स्मरणात आला आणि त्या गुणांवर आम्ही मन केंद्रित केलं तर सिद्ध परमेष्ठीचं आमचं विलक्षण ध्यान रूपातीत ध्यान आमच्या जीवनामध्ये अवतरित होऊ शकतं. अशा तऱ्हेने सिद्ध परमेष्ठींचं स्वरूप आमच्या जीवनात चिंतन करणं हे देखील आमचा शुभोपयोग आहे. शुभोपयोगासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. यामध्ये देव यांच्या प्रती आपण बघितलं, अर्हंत आणि देव हे देव आहेत. आणि आता या देवत्वाची साधना करणारे जे आचार्य उपाध्याय आणि साधू आहे यांचं स्वरूप देखील अशाच रीतीने आम्हाला समजून घ्यायचंय. आचार्यांची तर व्याख्या आपण नेहमी पाहतो की जे 5 आचारांचं पालन करतात, स्वतः करतात आणि इतरांकडून करवून घेतात त्यांना आचार्य परमेष्ठी म्हणतात. जे संघाचे अधिनायक असतात. अनेक तऱ्हेच्या व्याख्या आपण पहिल्या दुसऱ्या भागामध्ये आचार्य परमेष्ठी विषयीच्या वाचलेल्या आहे आणि अवगत देखील केलेले आहे. 36 त्यांचे मूलगुण असतात आणि अशा या आचार्य परमेष्ठींचे दुसऱ्या तऱ्हेने देखील आचार्यांनी गुणधर्म सांगितलेले आहे. आचार्य परमेष्ठी म्हणजे कसे, तर ज्यांचं ज्ञान आणि आचरण हे दोन्ही समान आहे. जे ते आचरणात आणतात तसंच ज्यांचं कथन आहे आणि जे कथनात आहे तेच त्यांचं आचरण आणि ज्ञान आहे. अशा तऱ्हेची ज्यांची समरसता आहे ते आचार्य परमेष्ठी आहे. जे 5 आचारांचं पालन स्वयं करतात आणि इतर मुनींकडूनही करवून घेतात ते आचार्य परमेष्ठी आहे. आणि या आचार्य परमेष्ठींचे भगवती आराधना या ग्रंथामध्ये 8 तऱ्हेनी वेगळ्या पद्धतीने आचार्य परमेष्ठींचे गुण सांगितलेले आहे.
नेहमीचे गुण आपल्याला माहिती आहे, परंतु या ठिकाणचं वैशिष्ट्यपूर्ण कथन देखील आम्हाला आता प्रवचनसार ग्रंथ शिकताना आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रायमरी भूमिका आमची संपून आता वरच्या भूमिकेत आम्ही आलोय आणि ही वरची भूमिका आपण थोड्या थोड्या आम्हाला फरकाने समजून घ्यायची आहे. पहिला त्यांचा गुण आहे आचारवाण. आचार्य परमेश्वरींचे 8 गुण. पहिला आचारवाण म्हणजे 5 आचारांचं जे पालन करतात. दर्शनाचार, ज्ञानाचार, चारित्राचार, तपाचार आणि वीर्याचार. याच्यामध्ये जे मध्ये निरंतर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे, ज्ञानाप्रती सजगता आहे, चारित्र्यामध्ये कुठेही दोष लागणार नाही अशी तत्परता त्यांच्या जीवनात आहे, आणि तप निरतिचारपणे ते पालन करतच असतात आणि त्यांचा उत्साह, वीर्य, सामर्थ्य कुठेही कमी होत नाही. असं हे 5 आचारांचं जे पालन करतात ते आचारवान असा आचार्य परमेष्ठीचा हा पहिला गुण आहे. दुसरा गुण सांगितला आधारवान. ज्यांना 4ही अनुयोगांचं सांगोपांग ज्ञान आहे. प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग. एका अनुयोगाला जरी आम्ही जीवनातून वजा केलं तर आम्हाला ज्ञानाची परिपूर्णता असू शकत नाही. कर्णानुयोगाचं ज्ञान देखील द्रव्यानुयोगासोबत तितकंच महत्वपूर्ण आहे. शास्त्र आम्ही द्रव्यानुयोगाचं वाचतो आहे. प्रवचनसार ग्रंथ द्रव्यानुयोगाचा आहे, पण त्याची कर्णानुयोगाशी जेव्हा आम्ही तुलना करतो की हा जीव कोणत्या गुणस्थानात आहे, त्याला कशा प्रकारचा कर्मबंध होत आहे, तो कधी कर्मबंधापासून सुटणार आहे आणि कोणते भाव केल्यानंतर कोणत्या तऱ्हेचा कर्मबंध होत नाही, हे सगळं विशद वर्णन आम्हाला द्रव्यानुयोगाच्या ग्रंथासोबत देखील असावं लागतं. म्हणजे कर्णानुयोगाचं ज्ञान आवश्यक आहे. आणि आचरण त्याचं नुसतं ज्ञान असून चालत नाही, आचरण देखील पाहिजे. आणि म्हणून प्रवचनसार मध्ये देखील चरणानुयोग चुलिका स्वतंत्र चारित्राविषयीची एक परिशिष्ट म्हणा किंवा 3रा अध्याय म्हणा जोडलेला आहे. कारण आचरण देखील माहिती पाहिजे. आणि प्रथमानुयोग तर असं शास्त्र आहे की आम्हाला जर उदाहरणं पाहिजे असेल या सगळ्यांसाठी, कारण उदाहरणाशिवाय आम्हाला विषय स्पष्ट होत नाही, तर ही उदाहरणं आम्हाला प्रथमानुयोगातून मिळतात. जसं आम्ही नेहमी श्रेणिक राजाचं उदाहरण घेतो, चेलना राणीचं उदाहरण घेतो, अशी जी उदाहरणं आहे ही प्रथमानुयोगाची देणगी आहे. आणि प्रथमानुयोगामध्ये आमचा कथाभाग देखील एवढा समृद्ध आहे आणि त्या कथांच्या माध्यमातून आमची प्रगाढ श्रद्धा सर्वप्रथम निर्माण केली गेली आहे. म्हणून असे हे 4 अनुयोगाचे ज्ञाते म्हणजे आधारवान असा हा दुसरा आचार्य परमेष्ठीचा गुण आहे. 3रा व्यवहारवान पाहिजे. आचार्य परमेष्ठी व्यवहारवान पाहिजे. याचा अर्थ द्रव्य, क्षेत्र, काल भावानुसार व्यवहार काय आहे, समाज व्यवस्था कशी आहे, राष्ट्रामध्ये परिस्थिती कशी आहे, कोणत्या ठिकाणी विहार निर्विघ्न होऊ शकेल, कुठे गेल्यानंतर आम्हाला बाधा होईल, कुठे अनुकूलता आहे, कुठे प्रतिकूलता आहे, या सगळ्यांविषयीचं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे. म्हणून तो व्यवहारवान पाहिजे. व्यवहारामध्ये काय परिस्थिती आहे हे देखील आचार्य परमेष्ठीला ज्ञात पाहिजे. एखाद्या मुनी संघाला ज्या वेळेला ते सांगतात की तुला या ठिकाणी चौमासा करायचा आहे, तर त्यावेळेला तिथल्या सगळ्या परिस्थितीचं, भौगोलिक दृष्टीचं, त्या ठिकाणी असलेल्या श्रावक वर्गांचं ज्ञान आचार्यांना असावं लागतं. ते क्षेत्र त्यासाठी अनुकूल आहे का, हे सगळं त्यांना तारतम्याने बघावं लागतं. असे व्यवहारवान आचार्य असावे लागतात. 4था गुणधर्म सांगितला प्रकर्ता. प्रकर्ता याचा अर्थ संपूर्ण संघाचं वैयावृत्त त्यांना करता यायला पाहिजे. कोणते मुनी जर संघामध्ये आजारी असतील, कोणत्या गोष्टीची त्यांना जर कमतरता जाणवत असेल, तर त्यांचं वैयावृत्त करण्यामध्ये देखील आचार्य दक्ष असतात. आचार्यांचं वैयावृत्त इतर मुनी करतात आणि इतर मुनींची सुखसुविधा, त्यांना त्रास होणार नाही, त्यांना जर ग्लान असतील,
शैक्ष असतील तर अशा मुनींचं वैयावृत्त कशा प्रकारचं करायचं याचं ज्ञान देखील आचार्यांना असावं लागतं. आणि म्हणून ते अशा प्रकारचे अग्रणी म्हटल्या जातात, प्रकर्ता म्हटल्या जातात. नंतर 5वा गुणधर्म त्यांच्या जीवनामधला सांगितला, अपायोपाय विदर्शी. अपाय आणि उपाय. रत्नत्रयाचा नाश कशामुळे होतो आणि रत्नत्रयाची पूर्णता कशामुळे होईल, अपाय उपाय विदर्शी. अपाय काय? चारित्रामध्ये, दर्शनामध्ये कोणत्या तऱ्हेने बाधा येऊ शकते आणि काय केलं असताना आमच्या श्रद्धा, ज्ञान आणि चारित्राची पूर्ती होऊ शकते याचं ज्ञान असणं आचार्य परमेष्ठीच्या जीवनात नितांत गरजेचं आहे. म्हणून त्यांचं 5वं वैशिष्ट्य सांगितलं, अपायोपाय विदर्शी. 6वं सांगितलं, अवपीडक. अवपीडक म्हणजे सर्व साधूंचं त्यांचं कल्याण करण्याची हितेशी भावना त्यांच्या जीवनामध्ये असली पाहिजे, ते प्रभाववान असले पाहिजे. म्हणून अवपीडक हा 6वा गुणधर्म सांगितला. 7वा गुणधर्म सांगितला, अपरिस्रावी. अपरिस्रावी याचा अर्थ, जेव्हा आचार्यांकडे शिष्य आपले दोष उजागर करतात, कारण शिष्यांना तशा प्रकारचं शिष्यांचं कर्तव्यच आहे की कोणता एखादा दोष त्यांच्याकडून घडला असेल तर गुरुसन्मुख त्या दोषाची आलोचना, निंदा, गर्हा करणं हे शिष्याचं परम कर्तव्य आहे. आचार्यांना त्यांनी त्यांचा दोष कथन केला आणि आचार्य जर अपरिस्रावी नसतील आणि सर्वांना त्यांना या मुनींकडून अशा प्रकारचा दोष घडलेला आहे अशी भावना त्यांनी संघात व्यक्त केली तर त्या व्यक्तीला, मुनीला त्या ठिकाणी राहणं दुष्कर होऊ शकतं. म्हणून शिष्यांचे जे दोष आहे, हे शिष्यांचे दोष पोटामध्ये सामावून घेणारे असे आचार्य असले पाहिजे. ते दोष कधीही ते उजागर करत नाही. जरी सगळ्यांची कमी त्यांना माहिती आहे तरी देखील कोणत्याही शिष्याचा दोष दुसऱ्याजवळ न सांगता शिष्य कसा सुधरेल, त्याच्यामध्ये कसं चारित्र वृद्धिंगत होईल या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून ते अपरिस्रावी हा 7वा गुणधर्म त्यांचा सांगितला. नंतर सांगितलं निर्यापक. निर्यापक याचा अर्थ संसार समुद्र पार करून देणारे ते पाहिजे. हस्तावलंबन देऊन त्या ठिकाणी दुसऱ्या मुनींना देखील या मार्गाने तुम्ही जा, या मार्गावर मी आरूढ झालो आहे आणि मला माझ्या आत्मतत्वाची उपलब्धी झाली आहे, तुम्ही निर्धास्तपणे या मार्गावर मार्गक्रमण करू शकता, अशा प्रकारची ग्वाही आचार्यांकडून इतरांना मिळायला हवी. आणि त्यांचा हा गुण आहे निर्यापकत्व. अशा तऱ्हेने हे 8 गुणधर्म आचार्य परमेष्ठींचे सांगितलेले आहे. आचार्यांविषयी सांगताना तर अनेक मोठमोठे ग्रंथ आम्ही जर बघितले तर त्या ग्रंथांमध्ये देखील आचार्य परमेष्ठींचं अत्यंत सुंदर असं वर्णन आलेलं आहे की पहिल्यांदा तर जे दर्शन, ज्ञान, चारित्र, तप, वीर्य या 5 आचारांचं स्वयंपालन करतात. पहिला तर आचार्य शब्दात. दुसरं, जे 14 पूर्वांमध्ये पारंगत असतात आणि 11 अंगाचे जे धारी असतात असे आचार्य परमेष्ठी आहे. स्वसमय आणि परसमयात देखील पारंगत असतात. स्वसमय स्वतःची रत्नत्रय रूप आराधना आणि स्वतःची आराधना करताना परव्यक्ती देखील, परमुनी देखील कसे रत्नत्रयामध्ये लीन राहतील अशा प्रकारचा भाव त्यांच्या अंतरंगात असतो. आदहिदम कादव्यम आणि परहितम च कादव्यम. आत्महित ते करतातच करतात, परंतु आत्महितासोबत परहिताला देखील ते जपणारे असतात. असे स्वसमयी ते आत्मा आहेत. नंतर मेरू समान निश्चल असतात, पृथ्वी समान सहनशील असतात, ज्यांनी समुद्राप्रमाणे मलदोषांना बाहेर फेकले आहे.
समुद्रामध्ये कोणतीही गोष्ट टाकल्यानंतर समुद्राची प्रवृत्ती असते की समुद्र ती वस्तू किनाऱ्यावर फेकतो. त्याप्रमाणे आचार्य देखील अंतरंगामध्ये मलिनता आली तर ते फेकण्याचं त्यांचं एक विशिष्ट सामर्थ्य त्यांच्या जीवनात असतं, म्हणून ते समुद्राप्रमाणे असतात, जे 7 भयांपासून रहित असतात. निर्दोष रीतीने 6 आवश्यकांचं पालन करतात. सिंहाप्रमाणे निर्भीक असतात, कारण परिशह आणि उपसर्ग यांना ते घाबरत नाही. परिशह 22 प्रकारचा परिशह त्यांच्या जीवनात कधी कोणताही असेल किंवा उपसर्ग देखील त्यांच्या जीवनात येऊ शकतो, त्यांना देखील ते सामोरे जातात. सिंहाप्रमाणे जे निर्भीक वृत्ती धारण करतात, जे देश कुल आणि जातीने शुद्ध आहे आणि सौम्य मूर्ती आहे, जे संघाच्या संग्रह आणि अनुग्रहामध्ये कुशल असतात. संग्रह आणि निग्रह म्हणजे संग्रह याचा अर्थ दीक्षा देण्यामध्ये आणि निग्रह याचा अर्थ शिक्षा देण्यात. म्हणून संघाच्या संग्रह आणि अनुग्रहात म्हणजे संघामध्ये कुणाला जर दीक्षा द्यायची असेल तर त्याच्यामध्ये देखील ते दक्ष असतात, आणि कुणाला शिक्षा द्यायची असेल तर त्या ठिकाणी देखील त्याची योग्यता पाहून तिची शिक्षा देखील त्यांना ते देत असतात. नंतर जे प्रायश्चित्त देण्यामध्ये कुशल असतात. असं म्हटलं जातं की प्रायश्चित्त ग्रंथाचं पठण वाचन हे फक्त आचार्यच करतात. आचार्य यासाठी करतात की त्यांचं स्थान उत्कृष्ट आहे, आणि कोणत्या प्रकारचं कार्य केलं, समजा मनाच्या स्थिरतेचा लोप झाला तर त्यावेळेला त्या मुनीला कसं स्थिर करायचं, चारित्र्यामध्ये त्याची घसरण होत असेल तर कोणत्या प्रकारच्या प्रायश्चित्तांनी तो स्थित राहू शकतो. जर समजा एखाद्याला झोपेची बाधा तीव्रतेने जाणवत असेल तर त्यांना आचार्य प्रायश्चित्त देताना सांगतील की तू गरिष्ठ पदार्थाचं सेवन बंद कर. हे प्रायश्चित्त त्यांच्यासाठी असणार आहे. याचं कारण असं की प्रायश्चित्त देत असताना समोरच्या व्यक्तीची प्रकृती पाहून त्याला झेपेल अशाच प्रकारचं प्रायश्चित्त दिल्या जातं, आणि म्हणून प्रायश्चित्त ग्रंथांचं पठण देखील एखादा श्रेष्ठ आचार्यच करू शकतात. नंतर जे सूत्र आणि परम आगमाच्या अर्थामध्ये विशारद असतात. सूत्राचं, कारण सूत्रज्ञान करून घेणं एवढं सहज शक्य नाही आहे. सूत्रांचं ध्यान करण्यासाठी देखील आम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी बघाव्या लागतात. सूत्र शब्द, सूत्र ग्रंथ असतो, आणि या सूत्र ग्रंथामध्ये मागच्याचा आणि पुढच्याचा असा संदर्भ लावून सूत्र ग्रंथाचं पाठन करावं लागतं, आणि याच्यामध्ये देखील ते कुशल असतात. नंतर 12 तप, 10 धर्म, 5 आचार, 6 आवश्यक आणि 3 गुप्ती म्हणजे 36 मूलगुणांचं पालन करण्यामध्ये जे तत्पर असतात, आणि जे रागद्वेषाच्या वशीभूत होत नाही, म्हणून जे अवश्य आहे, आणि त्यांचं जे आचरण आहे ते म्हणजे आचार्यांचं आचरण आहे. ही गोष्ट आचार्य परमेष्ठीचं ध्यान करत असताना आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. नमो आयर्याणम पद म्हणत असताना या 36 गुणांपैकी 12 तप, 10 धर्म, 5 समिती, 3 गुप्ती, 6 आवश्यक यापैकी आम्हाला एकेका गुणाचं चिंतन करायचं आहे, आणि एक एक गुण आठवून आचार्यांची महती आमच्या हृदयस्थ आम्हाला करायची आहे. ते खऱ्या अर्थाने आमचं सामायिक असणार आहे. नंतर उपाध्याय परमेष्ठीचं ध्यान पाहून घेऊ एकदा. उपाध्याय 11 अंग आणि 14 पूर्वाचे जे ज्ञाते असतात, आणि 14 पूर्वाचे व्याख्यान करणारे देखील असतात. 14 पूर्वांचं परिपूर्ण ज्ञान त्यांच्या जीवनात उपाध्यायांना असतं. जे स्वसमय आणि परसमयाचे ज्ञाते असतात, वाग्मी असतात. वाग्मी असतात याचा अर्थ त्यांचा वाणीवर अतिशय कंट्रोल असतो. वाणी कशी बोलायला पाहिजे, समोरचा श्रोता कसा आहे, समोरच्या श्रोत्याचं हृदय कसं जिंकायचं,
त्याला कशा रीतीने संबोधन करायचं याचं परिपूर्ण ज्ञान उपाध्याय परमेष्ठीला असतं आणि म्हणून त्यांना वाग्मी असं म्हटलं जातं. कारण दशसहस्रेषु वक्ता, वक्ता हा 10,000 एखादा वक्ता असतो. तसे उपाध्याय परमेष्ठी 10,000 पेक्षाही 1,00,000 असे उपाध्याय परमेष्ठी असू शकतात. नंतर मिथ्यामताचं खंडन करून सन्मार्गाचं प्रचार आणि सद्धर्म उपदेशामध्ये जे तत्पर असतात, जे 25 मूलगुणांचं पालन करतात, 11 अंग आणि 14 पूर्व हे उपाध्याय परमेष्ठीचे 25 मूलगुण सांगितलेले आहे. याशिवाय शंका समाधान करणारे, आगम पारगामी, वार्तिक आणि सूत्राचे शब्द अर्थ जाणणारे, श्रुतज्ञान हेच ज्यांचे दिव्य नेत्र आहे, शास्त्र रहस्य वेत्ता जे आहे, आगमानुकूल प्रतिपादक, निष्कषाय, निस्पृह, हिताची भावना ठेवणारे, स्वयं आगम मार्गावर जाणारे, श्रद्धा चारित्रामध्ये आदर्श, अज्ञान तिमिर नाहीसे करणारे, भक्ती श्रुतनिधी, ज्ञान वृद्ध असे हे उपाध्याय परमेष्ठी असतात. तर उपाध्याय परमेष्ठीचं असं चिंतन देखील आमच्या अंतरंगामध्ये असलं पाहिजे. हाच आमचा शुभोपयोग आहे. शुभोपयोगासंबंधी आपण गाथा बघतो आहे 157 नंबरची, आणि या अनुषंगाने आपण ही अर्हंत सिद्ध आचार्य आणि उपाध्यायांची माहिती बघितली. उद्या साधू परमेष्ठीचं थोडक्यात चिंतन बघून या गाथेची समाप्ती आपण करणार आहोत. आज आपण इथे थांबतोय. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.